नमस्कार मित्रमैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. आपल्या सर्वांचं पाटील्स कॉर्नर्स या चॅनेलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. मैत्रिणींनो, आता येत्या 10 एप्रिल या दिवशी आहे आपल्या स्वामी महाराज प्रकट दिवस. तर या प्रकट दिवशी म्हणजे स्वामी समर्थ महाराजांच्या जयंती दिवशी आपण बऱ्याच वेळा पारायण करत असतो बघा. तर आपल्यापैकी बऱ्याच मैत्रिणींनी पारायण करायला सुरुवात केली असेल, तर काही मैत्रिणींनी अजून सुरुवात केलेली नसेल पारायण करायला. तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की पारायण केल्याने काय होतं. आणि खास करून आपण दत्त जयंती किंवा स्वामी समर्थ जयंती, स्वामी पुण्यतिथी यावेळी आपण पारायण हमखास करतोच बघा. तर हे केल्याच्या नंतर आपण ते का करावं किंवा ते केल्यामुळे आपल्याला काय मिळतं किंवा विशिष्ट संत चरित्रांचेच आपण पारायण का करावं या संदर्भात सर्व माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. तर माहिती पूर्ण पहा, व्हिडिओ पूर्ण पहा आणि आवडला तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना सुद्धा हा व्हिडिओ नक्की शेअर करा. तर मैत्रिणींनो, तुम्ही बऱ्याच वेळा पारायण हा शब्द ऐकला असेल बघा, अनेकदा ऐकला असेल आणि किंवा तुमच्या कानावर पडला असेल. तर आपण काय करतो, तर दत्त जयंती, स्वामी समर्थ जयंती, स्वामी पुण्यतिथी किंवा इतर कोणत्याही इष्टदेवतेचे आपल्या कोणतीही जी आपली इष्टदेवता आहे त्या इष्टदेवतेला आपण मानतो, त्या इष्टदेवतेचं आपण पारायण हमखास करतो. तर हे पारायण म्हणजे काय हो मैत्रिणींनो? तर पारायण हे 7 दिवसांचं केलं जातं बघा. मैत्रिणींनो, जर तुम्ही गुरुचरित्राचं पारायण करणार असाल तर ते तुम्हाला 3 दिवसाचं करायचं नाही आहे, ते तुम्हाला 7 दिवसाचंच करायचं आहे. यावेळी या 7 दिवसामध्ये एक ठराविक वेळ ठेवून आपण वाचन करायचं. म्हणजे आज सकाळी जर आपण 8ला पारायणाला बसलो असेल तर उद्याही त्याच वेळी आपण सुरुवात करायची. त्याच्यानंतर या पारायण काळामध्ये मग हे कोणतंही पारायण असू दे, स्वामी चरित्र सारामृत असू दे किंवा आपलं गुरुचरित्र असू दे, हे कोणतंही पारायण असू दे, यावेळी आपण सकाळी किंवा संध्याकाळची जी कोणतीही एक वेळ ठरवू त्याच वेळेला आपल्याला पारायणाला बसायचं आहे. या पारायणाच्या काळामध्ये आपल्याला परान्न वर्ज्य करायचं आहे. फक्त आपल्या आईच्या किंवा बहिणीच्या हातचंच आपल्याला घरचं जेवण खायचं आहे. तसंच 7ही दिवस काया वाचा मन आपलं शुद्ध ठेवायचं. तसंच ब्रह्मचर्याचं पालन करायचं. आणि पारायण करत असताना सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण साध्या चटईवर किंवा सतरंजीवर झोपायचं, बेडवरती आपण झोपायचं नाही. लक्षात घ्या मैत्रिणींनो. त्याचबरोबर आपण सर्वात महत्त्वाचा नियम म्हणजे खोटं बोलायचं नाही. जितकं शक्य आहे तितकं आपण सत्यच बोलायचं. कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्याला खोटं बोलायचं नाही आहे या पारायण काळामध्ये. तसंच पारायण म्हणजे याचा अर्थ मी तुम्हाला सांगते या ठिकाणी. तर पारायण म्हणजे दक्ष राहणं, याला आपण काय म्हणतो, पारायण म्हणतो. तर हे होते पारायण करण्यासंबंधीचे काही नियम. आता आपल्याला जर पारायण केलं तर काय मिळतं मैत्रिणींनो? तर याचं उत्तर पारायण काही मागण्यासाठी नाही, तर केवळ आपणास काय हवे होते ते आपण आईकडे सांगणे म्हणजे त्या ईश्वरास प्रार्थना करणे होय मैत्रिणींनो. म्हणजे ज्याप्रमाणे बाळाने कितीही हट्ट केला तरी त्याच्यासाठी काय योग्य आहे ना ते फक्त आईला समजतं, तसं भक्तांसाठी काय योग्य आहे तो फक्त ईश्वरच ठरवतो. आपण केवळ ते संकल्प रूपाने त्या ईश्वरासमोर मांडायचं आहे बघा. पण तेही कसं मांडायचं, तर नियमात राहून, म्हणजे कासवाप्रमाणे सर्व अहंकार गर्व या सर्वांचा त्याग करून चित्तवृत्ती फक्त ईश्वराकडे वळणं, यालाच पारायण म्हणतात मैत्रिणींनो. नाहीतर तुम्ही पारायण करत आहात आणि या वेळेमध्ये जर तुम्ही धूम्रपान, मद्यपान असं काहीतरी करत असाल किंवा खोटं बोलत असाल तर त्या पारायणाचं फळ तुम्हाला अजिबात मिळणार नाही मैत्रिणींनो. म्हणून पारायण करत असताना आपल्याला शक्यतो नियमांचं काटेकोरपणे पालन करणं खूप महत्त्वाचं असतं. आता आपण पारायण करत असताना नियमात राहून करायचं. कासवाप्रमाणे सर्व अहंकार, आपला गर्व यांचा त्याग करायचा. आणि मग जेव्हा लहान मुलं पोळी लाटत पण आई कौतुकाने तो नकाशाही सुंदर म्हणते ना, तसा त्या मुलाला आपण शाबासकी देतो.
तसा ईश्वरही आपली सुद्धा दखल घेतोच, म्हणून आपण पारायण करावं बघा. एखादं आपले लहान मुलं असतील, ती पोळी लाटत असतील, चपाती लाटत असतील, तर त्यावेळी आपण काय करतो, तिचं कौतुक करतो, भरभरून कौतुक करतो. मग ती कशीही चपाती बनवू दे, तिने नकाशा जरी काढला तरी आपण तिला सुंदरच म्हणतो आणि तिला शाबासकी देतो. तर तसं आपल्याला ईश्वरही आपली दखल घेतोच. फक्त आपल्याला काय करायचं आहे, त्यासाठी ईश्वरासाठी पारायण करायचं आहे. आपल्या स्वामी समर्थांचं भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे वाक्य नियमित आपल्या लक्षात ठेवायचं आहे मैत्रिणींनो. आता बरेच लोक पारायण करतात म्हणजे दत्त महाराजांकडे काही मागण्यासाठी, म्हणजे गुरुदेव दत्तांकडे त्या आपली प्रत्येकाची वेगवेगळी इच्छा असते, ती इच्छा पूर्ण करण्यासाठी काही लोक पारायण करत असतात बघा. तर तुम्हाला या ठिकाणी मला असं सांगावंसं वाटतं की दत्त अर्थात दत्त म्हणजे देणारा, तेव्हा तो देत असताना घ्यायचं अथवा नाही. काहींचं मत आहे की मागण्याची इच्छा न व्हावी हे मागावं, तर कोणी म्हणतं पुन्हा जन्म नको अर्थात इर्जारी चुकवावी हे मागावं. अन्य काही म्हणतात की तुमच्या क्षेत्री कायम निवास व्हावा हे दान द्या. अशा प्रकारचं दत्त महाराजांकडे अनेक लोक मागणी करत असतात. सामान्य बुद्धीने आपण अनेक मते देत असलो तरीसुद्धा असामान्य अशा भगवंतांकडून यावर काय भाष्य झालेले आहे हे तुम्हाला या ठिकाणी मी सांगते. तर दत्त महात्म्यामध्ये विष्णू दत्ताच्या गाथेमध्ये थोरले महाराज म्हणतात की विष्णू दत्ताला ब्रह्म राक्षस प्रसन्न झाला आणि काय हवं ते माग म्हणाला. तेव्हा काय मागावं, संतती मागावी, ती मी निर्धन आहे धन मागावं का, राहायला घर नाही म्हणून इथून सुरुवात करायची आपण, हे सर्व नश्वर म्हणावं. तर परलोक देखील नश्वरच की काय. यावेळी विष्णू दत्ताच्या पत्नीनं त्याला अप्रतिम मार्गदर्शन केलं आहे की मागू नका नश्वरा, श्री दत्ताची भेटी करा, एशावरा मागावे पुढे ती, अशी ती म्हणते. तर पडता दत्ताची गाठ, सर्व देव देतील भेट, संपदा न सोडतील पाठ, मग आठ का सया. पुढे दत्त महाराजांनी विष्णू दत्तांना दर्शन दिलं आणि केवळ दर्शनच नाही दिलं तर विष्णू दत्त घरी महाराज मध्यान्हकाली भोजनाला सुद्धा आले होते बघा. दत्त महाराजांची भेट हा फार वेगळा अनुभव आहे. हा अनुभव आपल्याला नक्कीच कधी ना कधीतरी मिळणारच असतो. म्हणून आपण आयुष्यामध्ये किमान जितके जास्त शक्य होईल तितके जास्त पारायण आपल्याला गुरुचरित्राचं, स्वामीचरित्र सारामृताचं किंवा कोणत्याही ग्रंथाचं तुम्हाला स्वामींचं पारायण करायला हवं. पण पारायण केल्यामुळे आपण दक्ष राहतो आणि पारायण केल्यामुळे आपल्या मनातील सर्व इच्छा लवकरात लवकर पूर्ण होतात. तर आजची ही छोटीशी माहिती आवडली असेल अशी अपेक्षा करते आणि जर आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. भेटूयात अशाच नवनवीन माहितीपूर्ण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.